श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, मी आहे रीमा. तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर दत्त जयंती ही अगदी जवळ आलेली आहे. 15 डिसेंबर 2024 या दिवशी आहे दत्त जयंती. तर तुम्हा सर्व स्वामी भक्तांना हे माहितीच असेल की श्री स्वामी समर्थ हे दत्तांच्या एक अवतारापैकी एक अवतार आहेत. दत्त जयंती निमित्त आपल्याला एक स्वामींची प्रभावी सेवा करायची आहे. तर आपण आपल्या नित्य नियमामध्ये स्वामी समर्थांच्या स्वामी चरित्र सारामृत याचे रोज 3 पठण करत असतो. तसेच तारक मंत्र म्हणत असतो आणि स्वामी समर्थांचा जपही आपण यामध्ये करत असतो. ज्यांना म्हणजे हे नित्यसेवा करणं जमत नाही, जे आपल्या म्हणजे त्यांच्याकडे टाइम नाहीये, तर त्यांना ही खूप सुवर्ण संधी आहे. जे आपल्याला स्वामी समर्थांच्या सारामृताचा आपण हे पारायण या दिवसामध्ये करू शकतो. या स्वामी चरित्र सारामृताचे किती पारायण करायचे आहेत, कोणी कोणी याचे पारायण करू शकतं, याचे काय नियम आहेत, कोणत्या सेवा आपल्याला या निमित्त करायच्या आहेत, याबद्दल आपण संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बऱ्याच जणांना माहिती असेल हे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आहे. याच्यामध्ये 21 अध्याय आहेत. एक पूर्ण ग्रंथ वाचण्यासाठी मला साधारणतः 2 तास हे लागतात. जो दिंडोरी परिणीत स्वामी समर्थांचा ग्रंथ आहे तो त्याला 1.5 तास असा लागतो. तर तुमच्याकडे जो ग्रंथ अवेलेबल आहे तो त्याचं तुम्ही पठण करू शकता. सगळ्यांची फल प्राप्ती ही सेमच आहे. तर आपल्याला या दत्त जयंती निमित्त आपल्याला एक खूप प्रभावी स्वामी समर्थांची सेवा करायची आहे. आता बघा, आपल्याला याच्यामध्ये हे स्वामी चरित्र सारामृताचे आपल्याला जास्तीत जास्त आपण 21 आपले पारायण होतील असा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना 21 पारायण करणं शक्य नाही त्यांनी 1 पारायण करा, 3 करा, 5 करा, 11 करा, 21 करा. तुमच्या यथाशक्ती हे पारायण करा. आणि बघा, 21 पारायण करायचं असेल तर तुम्हाला आता 25 नोव्हेंबर पासून याची सुरुवात करावी लागेल. म्हणजे 25 नोव्हेंबर पासून तुम्ही सुरुवात कराल तर तुम्हाला रोज 1 पारायण करावं लागेल. तर तुमचं 15 डिसेंबर पर्यंत म्हणजे दत्त जयंतीपर्यंत तुमचे 21 पारायण हे पूर्ण होणार आहेत. आता बघा, ज्यांना या काळामध्ये ज्यांची मासिक पाळी वगैरे आहे स्त्रियांची, तर त्यांनी वाटलं तर 25 नोव्हेंबर ऐवजी तुम्ही अगोदर काही दिवस याचे पारायण करण्यास सुरुवात करा. 4-5 दिवस अगोदर सुरुवात करा. आणि म्हणजे तुमचे 21 पारायण हे तुमची इच्छा असेल 21 पारायण करण्याची तर तुमचे 21 पारायण हे कंप्लीट होतील. म्हणजे ज्या संख्येमध्ये तुम्हाला पारायण करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही कसं करायचं, म्हणजे कधीपासून सुरुवात करायचं हे तुम्ही ठरवू शकता. फक्त आपल्याला 15 डिसेंबर पर्यंत आपले जे पारायण आहेत, आपण जो पारायणाचा संकल्प केला आहे तो आपला पूर्ण झाला पाहिजे याची काळजी घ्या. त्यांना म्हणजे ज्यांची इच्छा आहे की एका दिवशी 1 पारायण करायचं आहे तर त्यांनी रोज 1 पारायण आपल्याला करायचे आहेत. म्हणजे 1 ते 21 अध्याय हे रोज आपल्याला वाचायचे आहेत. ज्यांना एका बैठकीमध्ये शक्य आहे 1 ते 21 अध्याय वाचणं त्यांनी नक्कीच एका बैठकीमध्ये पूर्ण करा. ज्यांना शक्य नाही, बघा, ज्यांना लहान मुलं आहेत, ज्यांना आता नोकरी करतात, ज्यांना म्हणजे आपण संसारी माणसं आहोत, त्यामुळे काही ना काही आपल्याला कामं असतात, काही ना काही आपण खूप बिझी असतो आपल्या आयुष्यामध्ये. तर वेळातला वेळ काढून तुम्हाला जसं जमल यथाशक्ती तुम्ही हे पारायण करा. म्हणजे तुम्हाला एका बैठकीमध्ये तुम्हाला शक्य नसेल पारायण करणं तर तुम्ही सकाळी थोडे पारायण करा, अध्याय सकाळी थोडे अध्याय वाचा अर्धे आणि संध्याकाळी अर्धे अध्याय वाचा, असंही तुम्ही करू शकता. म्हणजे एकाच दिवशी म्हणजे पूर्ण पारायण करायचं नाही. एक तर त्यांनी रोज 3-3 अध्यायही आपण हे वाचू शकतो. म्हणजे पहिल्या दिवशी 3, दुसऱ्या दिवशी पुढचे 4, 5, 6, तिसऱ्या दिवशी 7, 8, 9 अशा पद्धतीने आपल्याला रोज 3 अध्यायातले वाचायचे आहेत. म्हणजे आपल्या 7 दिवसामध्ये 1 पारायण याचं कंप्लीट होतं. किंवा आपल्याला
3 दिवसामध्ये एक पारायण करता येतं। जसं बघा, पहिल्या दिवशी 7 वाचला, दुसऱ्या दिवशी 14 अध्यायापर्यंत याल आणि तिसऱ्या दिवशी 21, म्हणजे 3 दिवसामध्ये आपलं एक पारायण हे पूर्ण होतं। तर अशा पद्धतीनेही आपल्याला याचं पारायण करता येतं। तर ते तुमच्या वेळेनुसार, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ठरवा की किती पारायण करायचं आहे, कसं करायचं ते। आणि याला काही म्हणजे असं पूजा मांडणी वगैरे करायची गरज नाही। तसे जेव्हा 108 वगैरे स्वामीचरित्र पारायण करतो त्यावेळेस आपले एक टाइम वगैरे फिक्स असतो। गुरुवारच्या वेळेस सुद्धा व्रत करताना आपलं टायमिंग फिक्स असतं की तो त्याच टायमिंगमध्ये आपल्याला ही सेवा करायची असते। तर असं या पारायणामध्ये नाही, तुम्हाला जसं जमेल, जसा वेळ भेटेल, कधी सकाळी भेटत असेल तर सकाळी करा, संध्याकाळी भेटत असेल तर संध्याकाळी करा, जसं तुम्हाला जमेल तशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे। त्याच्या बघा, आपल्याला स्वामी समर्थांचा जप करायचा आहे। जे नित्यसेवा करतात ते कोणी कोणी एक जप माळ करत असेल, 11 माळी जप करत असेल, तर आपल्याला ज्यांना हे नित्यसेवेमध्ये 11 माळी वगैरे जप करणं जमत नाही, एक माळ ही जप करणं जमत नाही, तर त्यांनी याच्यामध्ये तुम्ही स्वामी समर्थांची सेवा नक्की करू शकता। तर आपल्याला तुम्हाला जमेल तसा म्हणजे जप करा। म्हणजे मी असं म्हणत नाहीये की तुम्ही 11च माळी जप करा। तर तुम्हाला एक माळी जप करणं शक्य आहे तर तुम्ही एक माळी करा। तुम्हाला 11 माळी जप करणं शक्य असेल तर त्यांनी 11 माळी जप करा। तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही हे करू शकता। तसेच आता आपल्याला तारक मंत्राचंही सेवा यामध्ये आपण करू शकतो। तारक मंत्र ही खूप प्रभावी मंत्र आहे। तारक मंत्राच्या पठणाने आपल्यामध्ये खूप आत्मविश्वास येतो। स्वामी सोबत आपल्या नेहमी आहेत असं आपल्याला कायम वाटत असतं। तर तुम्हाला तारक मंत्राची ही सेवा यामध्ये करता येतं। तर तुम्ही रोज एक वेळेस तारक मंत्र म्हणू शकता, 5 वेळेस म्हणू शकता, 3 वेळेस म्हणू शकता, किंवा 11 वेळेस ही तारक मंत्र म्हणू शकता। तर ते सुद्धा तुम्हाला जसं जमेल, म्हणजे तुम्हाला एक वेळेस जमत असेल तर एक वेळेस म्हणा, 11 वेळेस जमत असेल तर 11 वेळेस म्हणा। तारक मंत्र म्हणण्यासाठी सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही। तर तुम्ही जर ठरवलात की तुम्हाला 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे तर तो सुद्धा तुम्ही 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमचं तारक मंत्र हे म्हणून होतं। तसंच तुम्ही जेवढीही सेवा करताय, म्हणजे कितीही संख्येमध्ये करा, तर ती जेवढी सेवा करताय ती पूर्ण मनाने करा। म्हणजे पूर्ण अंतःकरणातून करा, म्हणजे उगी करायची म्हणून सेवा करू नका। तर तुम्ही जेव्हा पूर्ण मनाने ही सेवा कराल तर ती सेवा नक्कीच हे स्वामी समर्थांच्या चरणी रुजू होणार आहे। आता बघा, तुम्ही जेव्हा ह्या सेवेला सुरुवात करणार आहात तर पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करा तुम्ही, म्हणजे कोणतीही सेवा ही संकल्प शिवाय पूर्ण होत नाही। त्यामुळे तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे। आता बघा, आपल्या या जगामध्ये कोणी सुखी नाहीये, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतात। तर हे आपले प्रॉब्लेम्स तर हे कायम चालू राहणार आहे। कारण बघा, कोणाकडे भरपूर पैसा आहे तर त्याला काहीतरी मानसिक त्रास असतो, कुठे ना काहीतरी अडचणी असतात। तर फक्त पैसा असला की आपण खूप म्हणजे सुखी आहोत असं होत नाही। तर आपल्याला आपली मनशांती ही खूप महत्त्वाची असते, आपलं समाधान महत्त्वाचं असतं। त्यामुळे तुमच्याकडे जे आहे त्यामध्ये तुम्ही समाधान माना आणि फक्त स्वामी समर्थांची सेवा करत जा। तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुम्ही न मागताही स्वामी समर्थ तुम्हाला भरपूर गोष्टी देत राहतील। फक्त सेवा ही कंटिन्यू करा, सेवेमध्ये खंड पडू देऊ नका, अखंड सेवा आपल्याला करायची आहे। तर आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे। तुम्ही हा संकल्प तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील, जसं बघा घरामध्ये उगीच भांडणं होत असतात, कोणाची लग्न जमत नाहीत, कोणाला मूल बाळ होत नाही, कोर्ट कचेरी चालू आहे, कोणाला खूप कष्ट करूनही नोकरी मिळत नाही। तर अशा कोणत्याही तुमच्या आयुष्यामधल्या समस्या असतील तर यासाठीही हा संकल्प तुम्ही करू शकता। ती इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा संकल्प करू शकता। किंवा तुम्हाला तर माहितीच आहे, स्वामी समर्थ हे ब्रह्मांड नायक आहेत, राजांचे राजा आहेत। त्याच्यामुळे आपल्या काय समस्या आहेत त्यांना सुद्धा काही सांगण्याची गरज नाही। ते आपल्या सर्व समस्या ते न सांगताही आपल्या समस्या सोडवू शकतात। त्यामुळे
तुम्ही त्यांना ही समस्या न सांगता हा संकल्प करू शकतात. जसं मग आपल्याला संकल्प म्हणजे कसा करायचा संकल्प, तर तो संकल्प कसा करायचा याचा मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे डिटेलमध्ये. तरी आता ज्यांना 21 वेळेस सारामृत वाचायचं असेल तर त्यांनी 21 वेळेस म्हणायचं. ज्यांना 11 वेळेस करायचं आहे पारायण त्यांनी 11 वेळेस म्हणायचं. ज्यांना 5 वेळेस करायचं आहे 5, 3, 1 तुम्हाला जसं जमतं तसं तुम्ही म्हणू शकता. तसंच तुम्हाला फक्त हे सारामृत ज्यांना ह्या तिन्ही सेवा शक्य आहे, जसं बघा स्वामीचरित्र सारामृत आहे, परत जपमाळ आहे आणि तारक मंत्र, या तिन्ही सेवा ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की या तिन्ही सेवा करा. वेळातली वेळ काढून हे सेवा करा. ज्यांना हे शक्य नाही तिन्ही सेवा करणं, ज्यांना फक्त सारामृत वाचणं शक्य आहे त्यांनी फक्त सारामृत वाचा. ज्यांना फक्त जपमाळ करणं शक्य आहे तर त्यांनी फक्त 11 माळी जपमाळ करा. किंवा ज्यांना तारक मंत्र शक्य आहे तर त्यांनी फक्त तारक मंत्र म्हणा. पण कोणती न कोणती सेवा ही नक्कीच करा. आणि अशा पद्धतीने या 3 सेवा आपल्याला करायच्या आहेत. तर ज्यांना ह्या 3 सेवा करणं शक्य आहे त्यांनी 3 सेवा करणं, ज्यांना त्या तिन्ही मधली एक जरी सेवा करणं शक्य असेल त्यांनी 1 सेवा करा. पण नक्की कोणती ना कोणती सेवा ही नक्की करा. आता या सेवा करताना काही नियम आहेत का, तर स्वामी समर्थांची सेवा करताना जास्त काही नियम नसतात. खूप साधी स्वामी समर्थांची सेवा असते. तर आपली मासिक पाळीमध्येही ह्या म्हणजे जप करू शकता, तारक मंत्र म्हणू शकता. तसंच बघा तुम्हाला म्हणजे सुतक वगैरे पडलं असेल तर त्या पिरियड मध्येही तुम्हाला सेवा करता येत नाही. आणि दुसरं म्हणजे संसार हा वर्ज आहे, त्यामुळे जसं आपण 11 गुरुवारचे व्रत करताना आपण मांसाहार आपला वर्ज्य असतो. आणि समजा तुमच्या घरामध्ये खाणारे व्यक्ती आहेत तर तुम्हाला हे करावंच लागतं, तुम्हाला बनवून त्यांना द्यावंच लागतं. तर अशा वेळेस तुम्ही नक्की त्यांना घरामध्ये बनवून द्या, पण तुम्हाला मांसाहार करायचा नाही ज्या खातात त्यांनी. तर आपल्याला या पिरियडमध्ये शुद्ध शाकाहारी अन्न खायचं आहे. त्याच्यानंतर परान्न अन्न वर्ज्य आहे. तर परान्न अन्न म्हणजे काय, तर दुसऱ्यांनी बनवलेलं, दुसऱ्यांच्या घरात बनवलेलं अन्न खाणं, तर हे वर्ज्य असतं. त्याच्यामुळे तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही तुमच्याच घरामध्ये जेवण करा, तुमच्याच घरामध्ये खा. जर तुम्हाला म्हणजे खूप इमर्जन्सी आहे, समजा तुमच्या नातेवाईकामध्ये काहीतरी कार्यक्रम आहे, कुठे ना कुठे तुम्हाला जाण्याची बाहेर वेळ आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला बाहेरचं खाल्ल्याशिवाय पर्याय नाहीये. जे मेसमध्ये वगैरे खातात त्यांना आता पर्याय नाहीये, तर त्यांनी गायत्री मंत्र म्हणायचा स्वामी समर्थांची क्षमा मागायची आहे आणि ते अन्न तुम्ही ग्रहण नक्कीच करू शकता. ही सेवा आपल्याला स्वामी समर्थांचे आभार मानण्यासाठी करा. फक्त मनाने आनंदाने तुमची इच्छा म्हणून ही स्वामी समर्थांची सेवा करा. तर मीही या सेवेला आता गुरुवारपासून सुरुवात करणार आहे. तर तुम्हीही कोणती ना कोणती छोटी तरी सेवा या काळामध्ये ही नक्कीच करा. तर अशा पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे. तुम्हाला माझी ही छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला याबद्दल आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये ही विचारू शकता. तर परत भेटूया असंच एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.